एक दिवस व्यापाऱ्याला एक निनावी पत्र आलं की तुम्ही आजपासून 3 महिन्यात मरणार आहात. ऐकायला थोडंसं विचित्र वाटते. पाहूयात काय आहे पुढे. तसा तो व्यापारी घाबरला. त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला आता त्याच्या वैभवाची काळजी वाटू लागली. अरे, दिवस संपत चाललेत, चला सगळं आटोपतं घ्या, वेळ कमी आहे असं म्हणत त्याने कुटुंबातील काही सदस्यांना व त्याच्या सर्व कारभारांना बोलावले. त्यांना सांगितले, 3 महिन्याच्या आत आपलं सगळं व्यवहार क्लिअर करा, देणेघेणे मिटवा, अर्धवट प्रोजेक्ट वगैरे काय उरकतील तेवढे उरकून घ्या आणि जे होणार नाही त्याचं काम रद्द करून ज्याला त्याला व्यवहारातून मोकळं करा. लोकांकडे काही देणं घेणं असेल तर वसूल करा. नीटनेटकं व्यवस्थित करून घ्या सगळं. तेवढ्यात त्यातील एक जण म्हणाला, मालक, तुम्ही परदेशातल्या दौऱ्यावर चाललाय का? किती महिन्यासाठी चाललाय? त्यावर तो म्हणाला, मी जे सांगितले ते करा पटकन. असा मालकाचा आदेश म्हणून सगळेजण आपापल्या कामाला लागले. सगळीकडे पळापळीचे वातावरण सुरू झाले. मालकाला मात्र झोप नाही व तेथील कामगारांनाही त्यांनी झोपून दिले नाही. जसे 3 महिने जवळ येऊ लागले तसा तो व्यापारी अजूनच अस्वस्थ होऊ लागला. त्या व्यापाऱ्याला सारखं मनात येऊ लागलं की मी नक्की घरात मरेन का बाहेर. त्यामुळे तो सतत एकाच ठिकाणी बसून राहू लागला. घरातील व कामावरील माणसांनाही त्याची काळजी वाटू लागली. त्यांना वाटलं मालकाला काहीतरी मानसिक आजार झालाय, तो झोपतच नाही, म्हणून सर्वजण मिळून एकत्रित मालकाकडे गेले. तसे मालक त्याच्या खोलीत एका जागेवर बसून होते. त्यातील एक जण म्हणाला, साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व कामे नीट केली आहेत, सगळी देणीघेणी मिटवली आहेत, व्यवहारही क्लिअर झालेले आहेत, प्रोजेक्टची कामे सुद्धा सगळं पूर्ण झालेली आहेत. आता पुढे काय करायचं आहे, कारण आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे. तुमचे पुढचे नियोजन आम्हाला सांगा. त्यावर तो व्यापारी म्हणाला, आता पुढचे नियोजन काहीच नाही. मग त्यातला एक जण म्हणाला, तुम्हाला काय लागतील तेवढे पैसे, प्रॉपर्टीचे पेपर, काही लागेल ते मी इथं ठेवून जातो, तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जा. त्यावर तो पटकन म्हणाला, मला इथून मोकळंच जायचं आहे बाबा, मी तिथे काही नेऊ शकत नाही, मला सगळं इथंच ठेवून जायचं आहे, ना बंगला, ना प्रॉपर्टी, ना गाड्या. अरे, मेल्यावर कोणी काय सोबत नेतं का रे गदड्या? एवढं बोलला आणि तो पटकन थांबला. त्याचं उत्तर त्यालाच मिळालं. तेवढ्यात तो कामगार त्याला म्हणाला, साहेब, तुम्ही मरणार, तुम्हाला कोणी सांगितलं? त्यावर तो म्हणाला, अरे, मला तसं पत्र आले. त्यातील एक जण म्हणाला, तुमची कोणी सुपारी बिपारी दिली काय मारायची? आपण पोलिसात जाऊ. तेव्हा मालक म्हणाला, नाही रे, मी कोणाला काय केलं नाही, मला कोण मारेन? तेव्हा मालकाचे डोळे उघडले. त्याच्या लक्षात आले, माणसाच्या जन्माची चाहूल आधीच लागते, पण मरणाची चाहूल कधीच आधी लागत नाही. म्हणूनच आपलं जगणं सोपं आहे. नाहीतर मरणाची वेळ आधी जर माणसाला कळली असती तर परिस्थिती फार भयंकर झाली असती. त्यावर त्याचा तो भ्रम जरा जागा झाला आणि तो भानावर आला. व्यापारी कामगाराला म्हणाला, मला आसपासच्या सर्व अनाथ आश्रमांची यादी द्या. कुणी गरजू आला तर माघारी पाठवू नका. तुमच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी करू नका. जेवढे लागेल तेवढे घ्या. मुलांना चांगलं शिकवून मोठं करा, त्याचं भविष्य घडवा. हे सर्व जरी कष्टाने कमवलं असलं तरी त्यावर माझा एकट्याचा अधिकार नाही. परमेश्वराने खूप नशिबाने मला हे सगळे दिले आहे. हे सर्वच माझं नाही. कदाचित लोक मला मदत मागतात, हा देखील ईश्वरी संकेत आहे. तुझ्या वाट्याला आला आहे ते तुझ्याकडेच ठेव व मदत मागायला आले त्यांना वाटा हासत दे. दान म्हणजे जे आपल्याकडे पुरेसे आहे त्यातील थोडं दुसऱ्यांना देणे, जेणेकरून येणारा, घेणारा आणि देणारा समाधानी होईल. तेव्हा मी माझ्या जगण्याचा सोहळा आनंदाने साजरा करीन. कामगारांना त्याने तिथून जायला सांगितले. तसं त्याचं मन विचार करू लागले, मी उगीचच पळापळी केली तर माझे कर्तव्य पूर्ण केले आहे. मुलाबाळांसाठी, येणाऱ्या पिढीसाठी मी कमवून ठेवले, पण मला हे कमवलेले माझी येणारी पिढी नीट सांभाळेन ना? त्याने मुलांच्या हातात सगळा कारभार सोपवायचे ठरवले. त्यांनाही कमवायची सवय लागली पाहिजे. त्यातून ते एक ध्यानात ठेवा, जेवढं करता येईल तेवढं करा. त्यातून स्वतःला वेळ द्या. माणसाच्या गरजा आणि अपेक्षा कधीच संपणाऱ्या नाहीत. मरण आपल्याला जेव्हा येईल तेव्हा येईल. त्याआधी चांगलं समाधानाने जगून घ्या. माणूस म्हणून माणसात राहा. जेवढं करता येईल तेवढं समाजासाठी करा. कारण मागे कुणी नावं ठेवू, काढू नाही तर नाही काढू, स्वतःला मात्र समाधान नक्कीच मिळेल. असं म्हणतात, मृत्यू झाल्यावर 10व्याला पिंडाला कावळा शिवला नाही तर माणूस अतृप्त, असमाधानी आहे. मागे राहिलेल्या माणसांना रुकरुक लागून राहते. कशात जीव गुंतलाय नक्की, म्हणून जिवंत असताना समाधानाने जीवन जगा. कितीही केलं तरी अजून थोडं करायचं होतं, हे असं कधीच संपणारं नसतं.
त्यामुळे पिंडाला कावळा शिवायची वाट बघायला नाही लागली पाहिजे. जर तुम्ही समाधानीने जगाचा निरोप घेतला तर तुमच्या पिंडाला त्यावेळी एक कावळा नाही, हजारो कावळे शिवायला नक्की जमा होतील. तुमचा आत्मा तृप्त होईल व जन्म मृत्यूच्या चक्रातून तुम्ही नक्कीच मुक्त व्हाल. त्यावेळी तुमच्या मृत्यूचाही सोहळा आनंदात अगदी साजरा होईल.